श्रेयस दादा चला मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी करत असताना सुद्धा चांगली फलंदाजी केली ऑलराऊंड परफॉर्म दाखवला गेला तर मिस्टर श्रेयस गुरव ठरतोय मॅन ऑफ द मॅच श्रेयस गुरव आपण या पहिलं इनिंग भावेश टाकण्यासाठी आलेले गोलंदाज आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडू टाकलेले आहेत आणि 5 चेंडूमध्ये आपण धावा फलकावतील 12 लगावताना आपण पाहतोय या दोन्ही फलंदाज अनिल थांबवते थोडं कारण मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत श्रेयस गुरव यांना मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन गौरव केला जातोय नयन मांगेला यांच्या शुभ हस्ते ही जर्सी श्रेयस मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला आहे आणि बॅटिंग सुद्धा चांगली झाली आहे आणि बॉलिंग सुद्धा कसं वर्णन करशील इनिंगचं आणि काय वाटतंय खूप चांगला वाटतंय पहिली मॅच जिंकलो म्हणून बीपीएल कशी वाटली मागील वर्षी सुद्धा खूप चांगला खेळ झाला होता या वर्षीचं आयोजन कसं वाटतंय खूप चांगलं अजून काय बोलणार थँक्यू खूप साऱ्या शुभेच्छा तुला पुढील मॅच साठी श्रेयस गुरव होता या अगोदरच्या झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जाऊयात चालू असलेल्या मॅच कडे ज्या ठिकाणी अनिल बेनमनसी सज्ज आहेत नवीन गोलंदाजी मार्गवरती रेडी होतोय मिस्टर निखिल समोर फलंदाज आहे सुनील आणि नॉन स्ट्राईक वरती आपण पाहत होतो एबी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अजिंक्यचे 2 चौकार आणि त्या जोरावरती ऑन साईडला मारला फटका या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय एकच धाव घेतली झाली चेंडूवरती या एका धावेची धावा फलकावरती लगावल्या जातात त्या म्हणजे 1 for 14 तर पहिलं षटक निश्चित आपण पाहिलं तर भावेश यांच्या मार्फत संपन्न झालं होतं पहिले एकेरी धावल्यानंतर एक अवांतर चेंडू हाताळला त्यानंतर अजिंक्यने लगावलेले 2 चौकार आणि शेवटचे 2 चेंडूवरती एकेरी धाव आणि त्या जोरात आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये आल्या 13 धावा आणि त्यानंतरच्या निखिलच्या पहिल्या चेंडूवरतीची 1 धाव फलकावरती 14 आखोटप्यात चेंडू जास्तच आखूड होता आणि त्या चेंडूला पाठवून दिलेला आहे पंचांचा देखील या ठिकाणी नोचा इशारा म्हणजे 9+4 तब्बल 5 धावा धावसंख्येमध्ये ऍड थँक्यू डीजे थँक्यू सो मच 5 धावांनी धावसंख्या या ठिकाणी फुगवली जाते धावा फलकावरती 19 धावा फलकावरती पण नोचा इशारा झाला पंचांकडून आपण पाहिलं तर आखूड टप्पा टाकण्याच्या प्रयत्नामध्ये जास्तच आखूड म्हणजे जी रेषा आहे त्याच्या अलीकडे चेंडू पडला त्या कारणे पंचांचा नोचा इशारा झाला आणि त्या नोवरती चौकार सुद्धा ठोकण्यामध्ये यश प्राप्त केला ते अजिंक्यने आणि आपण पाहिलं तर त्यानंतरचा हा चेंडू चांगला पडला गेला आणि त्या चेंडूवरती 1 धाव काढली गेली ड्राइव्ह केला या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण घडत जाते एकच धाव घेतली जाईल एका धावण्याची धावसंख्या फलकावरती पोहोचते 21 धावा ज्या ठिकाणी दुसऱ्या षटक मार्गस्थ आतापर्यंतचे 3 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत 3 चेंडू बाकी असतील या षटकातले धावा फलकावरती 21 चांगली सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी
ड्राईव्ह केला जाय चेंडूवरती. चेंडू सुद्धा एक धाव आली गेलेली आहे. 22वी धाव फलकावरती लगावली गेली. 2 चेंडू अजूनही बाकी असतील. सुनील करता पडणारा चेंडू. आता मात्र चेंडू थोडा काळ हवेत होता. या ठिकाणी गुडलक चेंडूवरती आला होता परंतु झेलपर्यंत पोहोचू शकला नाही. त्या कारणे आपण पाहिलं तर फक्त एकच धाव काढली गेली चेंडूवरती. या एका धावनेची धावसंख्या 23 वरती पोहोचवली गेलेली आहे. आता मात्र शेवटचा चेंडू असेल अजिंक्य स्ट्राईक एंड वरती. अकुटोबा चेंडूवरती त्या ठिकाणी निश्चितच ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू टप पडल्यानंतर थोडासा फिरला आणि काहीच कळलं नाही अजिंक्यला. त्या चेंडूवरती मारता आलेला नाहीये. चेंडू निर्धाव. दुसरा षटक या ठिकाणी संपलं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आहेत त्या 22. येणारे 2 षटक बाकी असेल तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया सुमधुर संगीत. 23 धावा फलकावरती आहेत. थँक्यू डीजे. जोगित पाटील नवीन गोलंदाजी मार्कवरती रेडी होतो हे तिसरं षटक टाकण्यासाठी. ज्या ठिकाणी 11-11च्या सरासरीने 2 षटकामध्ये धावा काढले गेलेले आहेत. जोगित टू सुनील. अकुटप्पा चेंडू या ठिकाणी ऑन साइड कव्हरला मारण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटीची खालची कडा लागल्यानंतर लॉंगर रिजन मध्ये चेंडू गेला टॅपच्या सहारे आणि तो चेंडू अडवल्यानंतर आपण पाहतोय एकच धाव घेतली गेली. एका धावण्याची धावसंख्या 24 वरती लगावली जाते. अजिंक्य पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. ड्राईव्ह केला. आता मात्र चेंडू गॅप मध्ये ढकललाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती 28 धावा. धावा फलकावरती लगावले गेले. आपण पाहिलं तर आतापर्यंतचे 14 चेंडू संपल्यानंतर म्हणजे 12ची सरासरीने खेळत असलेले हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही आपण पाहिलं गेलं तर 10 चेंडू बाकी आहेत. सरळ बॅटिंग मारण्याचा प्रयत्न केला गेला होता या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी जोगीतचं निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू टाकल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज. आता मात्र टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. अवांतरने धावसंख्यामध्ये 29 रन ऑन द बोर्ड. धावा 29 फलकावरती लगावल्या जातात. अजूनही आपण पाहिलं गेलं तर या षटकातले 3 चेंडू बाकी असतील. पुन्हा एकदा जोगित टू अजिंक्य. मात्र लोअर फुलटॉस मधला चेंडू त्या ठिकाणी चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला परंतु त्या ठिकाणी तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण घडलं. क्षेत्ररक्षकाकडनं एकच धाव घेतली गेली चेंडूवरती. तर 30वी धाव फलकावरती लगावली गेली. आता मात्र सुनील असेल स्ट्राईक एंडवरती. ज्या सुनीलच्या बॅटमधून अजूनपर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये परंतु एकेरी धावेने धावा गोळा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे. आता मात्र टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू जातो. वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ केली जाते. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु या ठिकाणी शरीराचा भेद घेतल्यानंतर खेळपट्टी लगेच चेंडू अडून फेकला जातोय. तोपर्यंत आपण पाहिलं तर ही रन कंप्लीट करत असताना लेग बायची ही रन धावसंख्येमध्ये ऍड होते. धावा फलकावरती 32 धावा लास्ट बॉल या षटकातला असणार. शेवट चेंडूसाठी निश्चितच अजिंक्य स्ट्राईक एंड वरती असेल. तर 6 मिनिटांचा अवधी आहे पहिल्या इनिंगचा. कट केलेला आहे चेंडूला आणि हा मात्र चेंडू निघून जाईल जमिनीला घरंगळत. थर्ड मॅन रिझन मध्ये 4 धावांसाठी चौकार. धावा फलकावरती 36. ज्या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक येणारा असेल निश्चितच आणि त्या षटकामध्ये किती धावा गोळ्या केल्या जातील हे शेवटचं षटक या ठिकाणी दर्शवेल. त्याला 5.5 मिनिटं आपल्याकडे उरलेले आहेत हे षटक टाकण्यासाठी. आई जीवदानी संघ गोलंदाजी मार्ग आफताब गोलंदाजी टाकण्यासाठी येतोय. शेवटचा गोलंदाज तर 36 धावा फलकावरती आहेत. अजूनपर्यंत आपण पाहायला गेलं तर सलामीर जोडी मैदानामध्ये अजूनपर्यंत खेळत आहे. आपण पाहिलं तर अजिंक्य
ज्याच्या बॅटेतून आतापर्यंत 5 चौकार आलेले आहेत आणि त्याच्या साथीला आपण पाहिलं तर सुनील चांगली साथ देतो त्याची आणि त्याची साथ दिल्यानंतर दोन्ही फलंदाज चांगल्या लयाने फलंदाजी करत. आता मात्र या ठिकाणी जास्त शॉर्ट चेंडू होता आणि आखरीच्या या ठिकाणी अलीकडे चेंडू पडल्या कारणे पंचांचा नोचा इशारा. नो वरती एक धाव सुद्धा काढली गेली म्हणजे 2 धावाने धावसंख्येमध्ये वाढ. धावा 38. 6 चेंडू बाकी असतील म्हणजे पूर्ण षटक अजूनपर्यंत बाकी आहे. आफताब पुन्हा एकदा त्या मात्र स्वीपचा फटका एक्झिट केला गेलेला आहे. फेकी त्या ठिकाणी अडवून क्षेत्ररक्षण केली परंतु आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली गेलेली आहे. एका धावाने 39 धावा फलकावरती लगावल्या जातात. थोडस मागे जाऊन जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु या ठिकाणी निखिलनी अडवला चेंडू. फेकी तितक्याच वेगाने केली आणि रनआउटच्या रूपाने गडी कारत केला. सुनीलला मागे परतावा लागेल. राजेश नवीन फलंदाजी मार्कवरती येतो ज्या ठिकाणी 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंगचा. चार चेंडू बाकी असतील अजूनपर्यंत धावा फलकावरती आहेत 39. पुन्हा एकदा आफताब समोर अजिंक्य. खोलवर टप्प्यात चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी आलेली आहे तोपर्यंत आपण पाहिलं तर अजिंक्य आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. 40वी धाव फलकावरती लगावली जाते. येणारे 3 चेंडू असतील. 3 चेंडू मध्ये निश्चितच एखादा मोठा फटका एक चांगली धावसंख्या टोटल सेट केली जाऊ शकेल. आपण पहिला आजच्या दिवसाच्या पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 40 धावा यशस्वीरित्या चेस केला गेला जयसाई विरार संघाकडून आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक छोटी धावसंख्या म्हणजे 28 धावांचा पल्ला या ठिकाणी आपण पाहिलं तर अक्षी इलेव्हन डोंगरपाडा संघाने चेस केला. आणि आता मात्र शेवटचे 3 षटका 3 चेंडू जेव्हा बाकी आहेत पहिल्या इनिंगचे धावा फलकावरती आहेत त्या 40. मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा पंचांकडून दिला जातोय. अवांतरने अजून एक धाव फलकावरती लगावली जाते. 41 धावा 41 रन ऑन द बोर्ड. थोडा जागा बनवून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जोगित यांनी हा चेंडू अडवला आहे. एकच धाव घेतली गेली या चेंडूवरती. एका धावनेशी धावा फलकावरती लगावल्या जातात 42. 2 चेंडू बाकी असतील या षटकातले. 42 धावा आहेत निश्चितच. अजिंक्य स्ट्राईक एंडवरती आहे आणि या 2 चेंडूवरती जो निर्धार होता 50 पर्यंत जाण्याचा तो निर्धार हे 2 चेंडू बॅक टू बॅक चौकार ठोकले तर पूर्ण होऊ शकतो परंतु आफताब गोलंदाजी मार्कवरती आहे. तर मात्र टप्पा पडल्यानंतर निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आणि या चेंडूवरती एकही धाव आलेला नाहीये. शेवटचा बॉल असेल आणि शेवटचा बॉल असताना पुन्हा एकदा अजिंक्य स्ट्राईक एंडवरती आहे. ड्राईव्ह केला या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव घेतली गेली आणि या एका धावनेची धावसंख्या पोहोचते 43. 43 धावा आणि 44 धावांचं टार्गेट आई जीवदानी संघासाठी येऊन राहते. त्या दरम्यान येणारा सामना यापुढील सामना आपण पाहतील दोन्ही संघाने रेडी राहायचं आहे. टॉससाठी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. तर टीम अक्ष इलेव्हन डोंगरपाडा आणि श्री स्पोर्ट्स अक्ष इलेव्हन डोंगरपाडा आणि श्री स्पोर्ट्स लगेचच टॉस का बॉस मध्ये कर्णधार पाठवा. टॉस केला जाईल त्या ठिकाणी भरत मोरे सर असतील त्यांचा टॉस केला जाईल.
चला झालेला टॉस या पुढच्या सामन्याचा आपण पाहतोय श्री स्पोर्ट्स संघाने हा टॉस जिंकला. लगेच निर्णय कळून या इनिंगच्या नंतर मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. दरम्यान आपण पाहतोय सेकंड इनिंग या ठिकाणी 44 धावांचा पाठलाग स्वराज्य संघाकडनं करण्यासाठी आलेले दोन फलंदाज रोहित जयस्वाल उर्फ गुडलक आणि नॉन स्ट्राइक वरती आफताब आणि गोलंदाजी मार्कवरती सुनील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रेडी होतोय या धावांचा डिफेंड करण्यासाठी. स्वीपचा पहिलाच फटका टॅपचा सारे माला फटका फेकी आलेली आहे आणि फेकील हा या ठिकाणी गॅदर सुद्धा केला. यश त्यांना वाकवला गेला आणि तोपर्यंत आपण पाहिला पंचांचा इशारा गडी बाद असल्याचा, परंतु थर्ड अंपायर सुद्धा रेफर केलेला आहे. कन्फर्म साठी पंचांचाच रिव्ह्यू असेल हा. श्री स्पोर्ट्स संघाचा सर्व खेळाडूंना विनंती असेल या ठिकाणी स्टेजच्या लेफ्ट साईडला डीजेच्या बाजूला या ठिकाणी येऊन त्याची काय टीम मीटिंग आहे त्यांनी करून घ्या. त्यांच्या कर्णधारांनी या ठिकाणी बोलवलं आहे. पहिला चेंडूवरती निश्चितच गाडी गारद झालेला आहे. या ठिकाणी गुडलकच्या रूपाने गारद होतोय आणि आता मात्र तास फलंदाजी मार्कवरती येतोय कुणाल. मोठा हादरा लगावला गेला निश्चितच आणि चांगली मोठी धावसंख्या सुद्धा या ठिकाणी पार करायची आहे. तर निश्चितच सर्वात मोठा हादरा म्हणजे गुडलकच्या रूपाने आफताब स्ट्राईक एंडवरती. स्वीपचा फटका या ठिकाणी खूपच चांगलं क्षेत्ररक्षण अडवलाय. चेंडूला फेकी सुद्धा त्याच पद्धतीने केलेली आहे. चांगला कव्हर अप या ठिकाणी अजिंक्यचं, परंतु आपण पाहिलं तर आफताब आपल्या क्रीजमध्ये पोहोचला. एक धाव कंप्लीट केली गेली आफताबच्या मार्फत. त्यांना पहिली धाव आल्यानंतर आपण पाहतोय बॅटीची कडा लागून थर्ड मॅन रिझर्व मध्ये चेंडू जातोय, अडवला जातोय. चेंडूला फेकी येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. 44 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 3 चेंडूवरती 2 धावांची एक गडी सुद्धा या ठिकाणी बॅक टू डिपार्ट केलेला आहे. सुनील पुन्हा एकदा सज्ज होतोय. आफताबसाठी टाकलेला हा चेंडू आणि आता मात्र हा चेंडू अडवलाय. एकच धाव या चेंडूवरती घेतली जाते. इकडे धावसंख्येला या ठिकाणी पुढे सरकवत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुनीलची राहिलेली आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 3च धावा खर्ची पडतोय. ड्राईव्ह केला आता मात्र कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय इनटू द गॅप. 4 धावांसाठी येतोय चौकार. या 4 धावांनी धावसंख्येची वाढ धावा फलकावरती लगावल्या जातात. 7 शेवटचा चेंडू असेल या षटकातला. तर मात्र कुठेतरी पहिला चौकार या ठिकाणी सेकंड इनिंगचा लगावला जातोय कुणाल यांच्या मार्फत. क्या बात आहे. त्यानंतर त्या चौकारची परतफेड या ठिकाणी करत असताना त्रिफळा उद्ध्वस्त करतोय कुणालचा. कुणाल बॅक टू डिपार्ट गॉन. नवीन फलंदाजी मार्कवर देतोय मिस्टर निखिल. सलामीर फलंदाज आपण पाहिलं तर गुडलक बॅक टू डिपार्ट. त्यानंतर 1 डाऊनचा फलंदाज आपण पाहिलं तर कुणाल बाद झाल्यानंतर निखिल येतोय फलंदाजी मार्कवरती. स्वीपचा फटका या ठिकाणी चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी चौकार येतोय आफताबच्या बॅटतून.
ड्राईव्ह केलं आता मात्र पुन्हा एकदा एक येतोय चौकार खणखणीत आफताबच्या बॅटतून. बॅक टू बॅक दोन चौकार ठोकले आता मात्र या दोन चौकार ठोकून या 44 धावांचा पाठलाग करायचा भार स्वतःच्या खांद्यावरती घेतोय मिस्टर आफताब. 15 धावा फलकावरती लगावल्या गेल्या ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकांचे 2 चेंडू संपलेले आहेत. ड्राईव्ह केला आता मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक होतोय फंबल आणि त्याचं रूपांतर 4 धावांमध्ये बॅक टू बॅक तिसरा चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. या बॅक टू बॅक 3 चौकारानंतर धावा कुठेतरी संत गतीने येत्या आणि त्या संत गतीला वेग देण्याचा प्रयत्न झालेला आहे. 19 धावा 19 धावा फलकावरती मात्र यहाँ पर फंस गए आफ्ताब. बैक टू डिपार्ट गॉन. तेरा घर इसमें चले जाएगा पूरा. शूज देख 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 देख. थँक्यू सो मच. 4 चेंडूंचा खेळ आता पत्रात संपलेला आहे. 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यानंतर फलकावरती लगावले गेलेले आहेत. दरम्यान 2 चेंडू बाकी असतील. जोगित पाटील नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक. ड्राईव्ह केलेला आहे या ठिकाणी ऑन साईडला एकच धाव घेतली जाईल. लास्ट बॉल असेल या षटकातला. धावा फलकावरती 2020 20 धावा. निखिल स्ट्राईक एंडवरती आहे. आतापर्यंत एकही चेंडूचा सामना केला नव्हता निखिलने, मात्र या शेवटच्या चेंडूवरती सामना करणार आहे. तर मात्र या ठिकाणी काय घडतंय आणि बाल बाल बचे निखिल. षटक्रम दुसऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी संपला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 2020 ज्या ठिकाणी 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर 2 षटकानंतर धावा फलकावरती 20 आहेत. आता मात्र 2 षटक बाकी आहेत. 2 षटकामध्ये 24 धावांची गरज आहे. जोगित ऑन स्ट्राईक आहे. निखिल त्याच्या साथीला आहे. निखिल आतापर्यंत आपण पाहिलं तर एकच चेंडू खेळला आहे. एकही धाव त्याच्या बॅटीतून आलेली नाहीये त्या चेंडूवरती. आणि त्यानंतर आपण पाहिलं जोगित 1 चेंडूमध्ये 1 धाव वरती खेळतोय. नवीन गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी येतोय आणि त्याच्या चेंडूवरती पहिल्याच चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा फटका एक्झिट करतोय जोगित आणि चौकार गोळा करतोय थर्ड मॅन मध्ये. चार धावांनी वाढ. धावा फलकावरती 24 धावा फलकावरती. आणि आता मात्र जोगितच्या बॅटीतून आलेला होता चौक चेंडूवरती कट केलेला आहे. थर्ड मॅन मध्ये चेंडू जातोय 1 धावांसाठी. 1 धावाने धावसंख्येमध्ये वाढ. 25 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. अजून आपण पाहायला गेलं तर 19 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. ज्या ठिकाणी 10 चेंडू समोर शिल्लक आहेत. 10 मध्ये 19चं इक्वेशन असताना निखिल स्ट्राईक एंडवरती आहे. ड्राईव्ह केला आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय इनटू द गॅप 4 धावांसाठी. चार धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती 29-29. अजूनही 15 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण फेकी आलेली आहे. प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती आहे आणि त्या चेंडूवरती त्या गोलंदाजावरती आपण पाहतोय या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 10 धावा गोळा केलेल्या गेल्या आहेत. आणि आता मात्र जोगी स्ट्राईक एंडवरती ड्राईव्ह केला ऑन साईडला. चेंडू अडवला आहे.
एकच धाव घेतली जाईल या चेंडूवरती. एका धाव्याने धावसंख्या अजून एकने पुढे सरकते. धावा फलकावरती पाहिलं तर 31 रन ऑन द बोर्ड आणि शेवटचा चेंडू असेल या षटकातला. धावा फलकावरती 31. अजूनही पाहायला गेलं तर 13 धावांची गरज असेल. 7 चेंडू 13चं इक्वेशन आहे. जोगीत निखिल ही जोडी मैदानामध्ये आतापर्यंत जी सरासरी पाहिजे त्या सरासरीला कायम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र घडते चुकी निखिल कडनं. बॅटीचा फटका लागला तर चेंडू जातो मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडी बाद. शेवटचं षटक बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये आता धावा करायच्या त्या 13. 31 झालेल्या 3 षटकामध्ये आता माझा 13ची गरज असेल. सुमित होते गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज. सुमित नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग वरती येतोय आणि क्या बात आहे. गॅप मध्ये चेंडू ढकललेला आहे 4 धावांसाठी. चौकार. कृपाळ गोलंदाजी मार्ग वरती आहे ज्याच्या चेंडूवरती पहिल्याच चेंडूवरती चौकार ठोठावलेला आहे. जोगीने खोलवर टप्प्यात चेंडू. क्या बात आहे. एकच धाव घेतली जाईल. आता मात्र 4 चेंडू 8 धावांचं समीकरण समोर येऊन राहते टीम स्वराज्याच्या. 4 चेंडू 8 धावांची गरज असेल. स्ट्राईक एंड वरती नवीन आलेला फलंदाज सुमित आहे. त्याचा कानमंत्र दिलेला आहे जोगीत यांनी की मारायला मिळाला तर मार, नाहीतर मला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न कर. माझ्या बॅटीतून चौकार आतापर्यंत आलेले आहेत तर मी तो प्रयत्न करू शकेल. 4 बॉल टायमर अजून पाहिलं तर आतापर्यंत 5-5.5 मिनिटं बाकी आहेत. फुलटॉस चेंडू सरळ बॅटिंग मारला फटका या ठिकाणी. एकच धाव. खोलवर टप्प्यात चेंडू होती सरळ बॅटिंग मारला फटका होता या ठिकाणी. पंचांचा निर्णय. यस 2 धावा असतील तर 2 धावांनी 10 सेकंदामध्ये वाढ. धावा 39. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 धावांची गरज. दोन चेंडू 5 धावांची गरज असेल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि तो स्ट्राईक घेण्यामध्ये यशस्वी जोगी ठरला. 2 चेंडू 5 धावांची गरज येऊन राहिलेली आहे. या 2 चेंडूमध्ये 5 धावा केल्या जातील का? याचे 2 चेंडूवरती 5 धावा डिफेंड केल्या जातील. निश्चित येणारे 2 चेंडू दर्शवतील परंतु सामना पाहण्यासाठी आता मात्र थोडंसं चुरस या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर निश्चितच 2 चेंडू 5 धावा. जोगी स्ट्राईक एंड वरती. चेंडू आहे झेल खाली क्षेत्राच्या झेल टिपला. गडी बाद. जोगीच्या खेळीला या ठिकाणी फुल स्टॉप. इस रात का है
अपना मजा आ यार मस्ती में तू झूम जा चला एक चेंडू मध्ये 5 धावांची गरज आणि स्ट्रायकर मध्ये नितेश नवीन फलंदाज उलटा चेंडू ऑन साइडला 4 धावांसाठी गेला आहे खरा परंतु कंपल्सरी चेसचा मॅच असल्या कारणे हा सामना आयची उदानी संघाने गमावलेला आहे लुंगी पकड़ के जरा घूम जा ये डांस तेरा देख देख झटके लगे तेज तेज दिल सबका धक धक करे रेंट लगा रे जैसे धूल उड़ा के सींग उठा के तुम भी नाचो बाजे जम के ताल ढोल बेटा राजू उड़ के नाचो हीरो से भी तेज